नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत संत्र्याचा म्हणजे ऑरेंजचा जाम आणि सिरप। एकाच रेसिपीपासून तुम्ही दोघं तयार करू शकता। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। तर मी इथे आपले जे बाजारात हिरवे थोडेसे कच्चेसे संत्रे मिळतात ते घेतलेले आहे, कारण त्याची टेस्ट जास्त छान येते। जे अगदीच ऑरेंज झालेले घेतले तर ते खूप गोड असतात आणि त्याची चव छान येत नाही। तर याचा ज्यूस काढून घेतलेला आहे। तुमच्याकडे जे ज्यूसर असेल तुम्ही त्याच्याने काढू शकता। आता हा रस आपल्याला छान गाळून घ्यायचा आहे। तरी ते मी एका गाळणीने छान चमच्याने हलवत त्याला पूर्ण गाळून घेतलेला आहे। 1 वाटी रस, त्यासाठी मी 1 वाटी साखर आणि 2 छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, कॉर्नस्टार्च तुम्ही जे म्हणत असाल। आता एका पॅनमध्ये हा रस आणि साखर छान विरघळून घेऊ आणि याला छान उकळी आल्यावर आपल्याला थोडं 5 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडं थोडं करून हा कॉर्नफ्लॉवरचा आपण जो घोळ बनवलेला आहे तो यात थोडा थोडा घालत एकदम छान असं याला हलवत राहायचं आहे, नाहीतर याच्या गाठी तयार होतील। तर ही स्टेप तुम्ही मिस करू नका। याला रेग्युलरली आणि कंटिन्युअसली हलवत राहा। आणि याच्यात मी थोडा रंग ॲड केलेला आहे, ऑरेंज कलरचा, ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। पण हा घातल्याने जेव्हा आपण जाम ब्रेडला लावू किंवा सरबत तयार करू तर रंग छान येतो। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता। तर याला आता छान 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान घट्ट असा पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि याच्यात तुम्ही आवडीनुसार म्हणजे आपल्याला थोडंसं प्रिझर्वेटिव्स आपण ॲड करणार नाही, तर त्यासाठी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, अर्धा चमचा। तो माझ्याकडून स्किप झाला, तर तोही तुम्ही नक्की ॲड करा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रेडला लावून दाखवलेला आहे। सरबतही याचं तुम्ही बनवू शकता। फक्त 1/3 कप सिरप घ्यायचं आणि त्यात बाकीचं पाणी घालायचं थंड। तुमचं सरबत रेडी असेल आणि तुम्ही चवीला त्यात जलजिरा पावडर किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतंही फ्लेवर देऊ शकता। तर बघा, मी आता छान असा ब्रेडला हा जाम लावून घेतलेला आहे। मुलांना खूप आवडतो। आणि जर तुम्हाला ऑरेंज फ्लेवरचा केक बनवायचा असेल तर ॲज अ सिरप तुम्ही हा यूज करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। तर याआधी पायनॅपल कँडी आणि पायनॅपल जामची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तर तीही नक्की बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।